माझ्या हातून पहिला कोणतरी शेतकरी होतोय. आणि परमेश्वर अशा सज्जन लोकांची संख्या वाढवत एवढीच मी प्रार्थना करेन. मी सगळ्याच पिकाला ते वापरतो. 100% वापरतो. 100%. मी पहिलेच 100% नैसर्गिक करत होतो ना. आणि फक्त गाईच्या गोमूत्रावर पण आता याच्यावर वळाले. हा. मिल्क चार्जर बघितलं का वापरून? मिल्क चार्जर माझं चालूच आहे. आता जवळ 3 बकेट झाले. बाप, मी दुसऱ्याच्या गाई सांभाळतो. अरे वा, लोक कटाळे द्या आणून. आणून द्या, मी सांभाळतो. गोशाळा आणि त्याच्यावर काय मी पुण्याचं काम करत. ती गाई आज गाभण आहे आता 5-6 महिन्याची जवळपास. 7 वर्षाची गाई, हा. खाटी गाई गाभून राहिली. खूप वेळ प्रयत्न केला पण उलटायची. उलटायची ती. खूप वेळ प्रयत्न. आणि एक रिझल्ट असा आहे माझ्या हा हा शेतात, जो कोणी शेतामध्ये येतोय का हा हा त्याला तिथून निघावंच वाटत नाही. कसं काय वाटलं? एनर्जी ना आणि पॉझिटिव्ह. त्यानं वाईन पेन घेऊनच यायचं. येत बसच काय काय आयटम शेतामध्ये. करा करा करा. डाळिंबी माझ्याकडे मोसंबी बी बर दोन्ही बर 5 एकर मोसंबी आहे 5 एकर डाळिंबी. बर. तर मग ते मित्र आला रोटा आणायला माझ्याकडे मोसंबी. ते म्हणे, भाई तुमचे झाडे इतके भारी कस काय? म्हणलं मी हे एक भारी खाऊ घालतो म्हणा. भारी भारी म्हणजे वांगे आता 2.5 महिने झाले. बर, चालू झाले असेल ते. हा चालू आहे. किती तोडा निघतो? तो हप्त्याला 40 कॅरेट 35 कॅरेट किती याच्यामध्ये? 15 गुंठे. आणि रेट काय सध्या? 400 रुपये झाली. आहे. 300 लोकांचे पण आपला 400 ने चालतो. तुम्हाला 100 रुपये जास्त का बरं? क्वालिटी कशी? पहिलं पोळ्या टायमाला लागवड केली हा. 15 गुंठे. हम्म. ते प्लॉट चांगला आला आणि आपण 100% एसिटी वैदिकच वापर. ते इतका पाऊस झाला हम्म. ते 2 महिने ते पाण्यात वांगे राहिले. हा. ते प्लॉट खराब झाला. बर. पण त्याच्यानंतर अव्वल प्लॉट पुन्हा टाकला. तिथे जाऊ टाकलं. त्याच्यात टाकला. हा पुन्हा पाऊस झाला. पुन्हा 1.5 महिने त्याच्यात पाणी राहिलं. बर. पाणी राहिलं नंतर म्हणलं आता हे काय खरं जमत नाही, हा. जमत नाही. पण मग मी ते पुन्हा असलं तयार केलं. एक्सक्यूज 8 दिवसात बदल दिसायला लागला त्याच प्लॉटला. त्याच प्लॉटला. तो प्लॉट आज चालू आहे. तोच प्लॉट आहे आता 45 कॅरेट नाही तुमची ते. हो. अरे बापरे. ते बेसल त्यांचं जर ऐकला तुम्ही 1800 ग्रॅम म्हणजे तो तुम्ही जवळजवळ 1.25 एकरचा डोस तुम्ही किती गुंठे लागताय? 15 गुंठे. म्हणजे डबल बेसल टाकताय. डबल बेसल टाकायचा परिणाम काय? 16,000 रुपये हप्ता. म्हणजे महिना किती झाला? 64,000 रुपये कमीत कमी. तो एक शेवटचा हप्ता सोडून दिला मी. म्हणजे 60-70,000 रुपये महिना. मग तुमचे वांग्याचे पैसे किती होतील अशा? तुम्ही कसे टिकले याच्यामध्ये? तुम्हाला एवढी प्रेरणा करून मिळते? प्रेरणा फक्त व्हिडिओ बघू. रेग्युलर पाहता? रेग्युलर व्हिडिओ पाहत राहायचं. आपलं कोणाची गरज नाही. विजिट नको काहीच नको. त्याच्यात प्रत्येक मार्गदर्शन बारीक सारीक गोष्टी व्हिडिओमध्ये आहे. ऐकलं? तुम्ही जर राम सरांना जर मार्गदर्शक मानलं तर तो रोज ते मोबाईलवर हजर आहे तुमच्या. एसटीचे व्हिडिओ बघता आणि शेती पण करताय. काही जण कधी कधी थोडंफार वापरून बघितलंय किंवा काही वापरता. किती जण वापरता त्याच्यामधले? 2 वर्ष वापरलं सर. मग ब्रेक आहे सगळेच आता. वापरते. त्याच्यामध्ये जुनं कोण आहे वापरणार? तुम्ही मी तुम्ही कधीपासून वापरता? 2.5-3 वर्ष झाले वापरतो. आमच्या गावात कम से कम पहिल्या सुट मी वापरत होतो. बर. माझ्यामुळे ते झाड बघितले माझे का ते म्हणजे झाड तुमचे काय वापरत तुम्ही? वेगळेच जरा. हा, कसले? वेगळेचे. आणि ते मित्र आहे म्हणजे ना कोणत्या पिकाला? डाळिंबाला वापरता? मोसंबीला. बर डाळिंबी माझ्याकडे मोसंबी बी बर दोन्ही बी. बर 5 एकर मोसंबी आहे 5 एकर डाळिंबी. बर. तर मग ते मित्र आला रोटा आणायला माझ्याकडे मोसंबी. ते म्हणे, भाई तुमचे झाडे इतके भारी कस काय? म्हणलं मी हे एक भारी खाऊ घालतो म्हणा. भारी भारी म्हणजे लोक हलका खाऊ घालताना मग हलकीच बाहेर राहते. कृषी अमृत आणि ते टाकलं म्हणलं मी. राम सरचा व्हिडिओ पाहिला म्हणलं मोबाईलवर. डायरेक्ट डेअरिंग केली म्हणलं मी. आणि आणले म्हणलं कोणी जे होईल ते होईल म्हणलं. बर. टाकून पाहिलं म्हणलं तर जमलं म्हणलं. अरे वा. जमलं तर जमलंच म्हणलं. ते म्हणे मग आपल्याला तुम्ही जे करता तेच आपल्याला करत करायचं. बर बर. म्हणे म्हणलं तू अंदर येशील बरं का? बरं का? हा म्हणलं तू आहे ना अंदर येशील. पहिले एक गोणी वापरून हा. त्यामुळे तू फसायला नको. बरोबर ते बरोबर. म्हणे फसलं जमू द्या म्हणे तुमच्यामुळे फसून द्या. नाही नाही नाही. आता काय माहिती का? आणले ती त्याचे झाडाला इतका माल निघाला मोसंबीच्या का त्यो म्हणतो भैया आता आहे ना आपल्याला
50-60 गोण्या आणायची म्हणजे डायरेक्ट 300 झाड. पीक कुठल्या पिकाला वापरताय तुम्ही? सध्या मी सगळ्याच पिकाला ते वापरतो 100% वापरतो. 100%. मी पहिलेच 100% नैसर्गिक करत होतो ना, आणि फक्त त्यात- गाईच्या गोमूत्रावर पण आता याच्यावर वळाले. हा मिल्क चार्जर बघितलं का वापरून? मिल्क चार्जर माझं चालूच आहे आता. जवळ 3 बकेट झाले. बाप मिल्क थोडंसं चार्जरचा असा रिझल्ट आहे हा की ज्या 2 गायी होत्या हा त्या व्यताला येतच नव्हत्या आता बर बर बर. म्हणजे 7 वर्षापूर्वी. मग देशी आहे का काय? देशीच गाई. देशी गाई म्हणजे माझ्यावर येत राहतच नव्हत्या. हा बर काय? मी दुसऱ्याच्या गाई सांभाळतो. अरे वा, लोक कटाळे द्या आणून आणून द्या, मी सांभाळतो. गोशाळा आणि काय त्याच्यावर मी पुण्याचं काम माझी करतो. त्याच्यावर मी माझी शेती करत होतो. बर बर. हा जेव्हा मला मी तुमचे व्हिडिओ बघितले बर. तर मला प्रचंड ते जरा आनंद झाला त्याच्यापासून. अरे बापरे आणि मी खास त्याच्यासाठीच ही सुरुवात केली. वा. आणि मग काय अनुभव आला त्या गायांचा? म्हणजे आज ती गाई आज गाभण आहे आता 5-6 महिन्याची जवळपास. 7 वर्षाची गाई, हा खाटी गाई गाभून राहिली. खूप वेळ प्रयत्न केला पण उलटायची. उलटायची ती खूप वेळ प्रयत्न केला. अरे काय नशीब आहे त्या गाईचं, म्हणजे तुमच्यासारखा मालक भेटला. आज जनावरती एवढ्या दिवसात ती खाटका गेली असती का हो? हो तुम्ही एका माहिती आहे ना ती सगळी आम्ही पाहिला व्हिडिओ मी टाकला त्यांना तिथून सुरुवात झाली. तुम्हाला काय वाटतं की समजा एकंदरीत तुम्ही जे आता करताय सगळं, तर त्यातून जे फळं मिळत आहे, भाज्या मिळत आहे. तळमळ करायचो ना आता मी तसं नैसर्गिक शेतीचा बरोबर. training पण घेतलं. बरोबर बरोबर. आणि काय करतो गावागावामध्ये लोकांना प्रचार करता. प्रचार करतात, त्यांना प्रोत्साहित करतो. बर. कमीत कमी जमीन वाचली पाहिजे. वा 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 वा. बर बर. थोडं थोडं 2-2 गुंठे काय होणार स्वतःपुरती करा. स्वतः पुरतं करा, हे सगळ्यांनी करा. जर तुमचं तुमच्या स्वतःवर आणि जर कुटुंबावर प्रेम असेल, तुम्हाला वाटतंय की तुमच्या मुलांनी निरोगी राहावं, तर तुम्ही स्वतःसाठी 5 गुंठे शेतीवर, हे 2 गुंठे म्हणता, मी 5 गुंठे म्हणतो, तुम्ही स्वतःचा भाजीपाला SCT वैदिकवर पिकवा. बाकी तिकडे भण पडू द्या. बळच गावात जाऊन लोकांना बसवतो आम्ही शिबिराला. आम्ही म्हणतो तुम्ही 5 लोक तरी द्या, 5 मुलं द्या गावातली फक्त नैसर्गिक शेती करणार. आम्ही त्यांना नाही, आता वैदिक शेती करायला तुम्हाला सोपं आता येतील लोक, कारण याच्यामध्ये पैसा पण आहे ना. त्यावेळेस त्यांना विश्वास बसत नव्हता. त्यांना ठोस प्रमाण पाहिजे होता. बरोबर बरोबर तुमचं ठीक आहे म्हणजे सगळं, पण उत्पादन तेवढं होत नाही म्हणून. बरोबर बरोबर बरोबर. पण आज हा आता पर्याय- पुरावा आहे हा तुमच्याकडे. पर्याय सापडला आता. बरोबर. भाजीपाला सर त्यांनी. क्या बात. आणि माझ्याकडे 56 प्रकारचे किती लांब आहे इथून तुमच्याकडे गाव? जवळ आहे 15-20 किलोमीटर. बर 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 15 बर. किलोमीटर आहे फक्त. आम्ही वा, क्या बात आज आहे. तर खूप इच्छा होती तुमची आमच्याकडे हा? भेट व्हावं. बापू. एका डाळिंब सुद्धा रोड रोज आणि एक रिझल्ट असा आहे माझ्या हा हा शेतात, जो कोणी शेतामध्ये येतोय का हा हा. त्याला तिथून निघावंच वाटत नाही. कसं काय वाटलं? एनर्जी ना पॉझिटिव्ह. आणि त्यानं वाईन पेन घेऊनच यायचं. येत बसच काय काय आयटम शेतामध्ये. करा करा करा. मला सरला तर मला भेटायची खूप तळमळ असते. मला त्यांच्या शिबिर करायला पण जायचं 2-4 दिवसाची. हा हा 5 दिवस ऑफिसला. हा, जायचं म्हटलं, पण कसं आता मला ते दुकानदारी बी करावं लागते, शेती बी करावं होईल होईल लागते. होईल. राहायला पण इच्छा ठरलाय. इच्छा पूर्ण होईल. हा माझं रोजचं 50 किलोमीटर आवडायचं. बर बर बर. ते म्हणजे जाऊ म्हणलं, मग आपण काय करू, एक 3 वाजेपर्यंत जर कार्यक्रम आटपला तर ठीक आहे, नाही तर मग तुम्ही ते थांबे वापस निघू. बर. 4ला वापस जायचं होतं. आम्ही तर 5-6 आलो. थांबलो तुमची गाडी. क्या बात. व्हेरी गुड. सर मला वेरूळ यायचं होतं बर 10 वेताळची देऊ, बर पण तुमचा टाइम तिथे 5:30चा होता. बरोबर. म्हणलं आपल्याला गाडी चालला अंधारात जमायची नाही, बर. त्याच्यामुळे मी आलो नाही. आणि कालच्या मी हे बघितलं, हा म्हणलं आज किती जरी उशीर झाला, सोय झाली. गाव जवळ आहे म्हणलं आता आज तुमच्या भेट घेऊनच शंका निरसन झाल्या सगळ्या. हो. आपल्या कंपनी मार्फत जर ट्रेनिंग ठेवली असेल हा हा 5 दिवसाची 4 दिवसाची शिबिर, आमचे चालूच आहे ना. हा, तर इथं जर कुठं करता आलं आपल्याला चालेल का? नाही, तुम्ही आधी सुरू तर करा ना. हा ते शिबिराचं पण चालू करू आपण. चालेल. ते पण करू. जर शेतकरी जर ट्रेनिंग घ्यायला तयार असतील. नाही, शेतकऱ्यांची मुलं जर तरुण घ्यायला आले तर नाही नाही, तर मग आम्ही करू ना. आम्ही व्यवस्था, मी अधिकाऱ्यांची व्यवस्था करतो ना, ते पण करू ना. हे बघा, एक लक्षात घ्या, जर आमच्या काही एक पाऊल उचलल्याने जर भलं होत असेल 10 शेतकऱ्यांचं, तर आम्ही 100% ते एक पाऊल उचलू. त्याच्यामध्ये फार काहीच शंका नाही. अहो, तुम्ही स्वतःहून म्हणताय आम्हाला शिकवा. हा, मग तो वेळाच असेल जो सांगायला तयार नाही. तो बरोबर आहे की नाही? म्हणजे सगळं संपू शकतं ना, ज्ञान नाही संपत. हा, असाच विषय. तुम्ही खूप छान प्रयत्न करताय. तुमच्या प्रयत्नांना 100% यश आलं पाहिजे. यांच्या बागेमध्ये तुम्ही ऑब्झर्वेशन पाहिलं का? शेंड्याचा माल सुद्धा कसा आहे? तळातल्या मालासारखा एकदम पॉवरफुल आहे. म्हणजे खालचा माल जसा आहे, खालची स्ट्रोक जेवढा पॉवरफुल आहे, बा सर इकडे बा, खालचा स्ट्रोक जेवढा पॉवरफुल, इथं बा ना, इथं हे स्ट्रोक आहे की नाही, लांब सोट असतो ना असा, आणि याचा पण स्ट्रोक बघा सेम आहे की नाही. हे बघा, इथं पण बघा, इथं पण बघा. म्हणजे कुठल्याही स्टेजला तुम्ही गेले तर स्ट्रोक एकसारखे. म्हणजे या झाडामध्ये पूर्ण ताकद कशी आहे? एकसारखी. नाही तर मग खाली स्ट्रोक चांगला राहतो, वर एकदम बारीक बारीक काळ्या राहतो. शेंड्याला आहे पण खूप भारी आहे का नाही? आणि मग तुम्ही केमिकलच्या प्लॉटमध्ये गेले ना, याची नर कळी आहे ना, तशी त्याची मादी कळी राहते, बारीक अशी किल्लस म्हणतो आपण त्याला. बरोबर. याची अंगठ्यासारखी, त्याची अशी करंगळीसारखी राहते. ही ताकद असल्याचे लक्षण आहे. किशोर गवळी बर. कुठलं तुमचं गाव? नारंगी. अच्छा. कधीपासून वापरतो तुम्ही? 3 वर्षापासून बापरे, एवढी जुनी युजर आहे. एक सुद्धा आपला रासायनिक केमिकलचं दाणा नाही. अजिबात नाही.
सध्या त्याचे वांगे बर तुमचे पण आहे बर कसं काय वांगे आता किती दिवसात झाले वांगे आता 2.5 महिने झाले. बर चालू झाले असेल ते हा चालू आहे. किती तोडा निघतो तो हप्त्याला 40 कॅरेट 35 कॅरेट किती याच्यामध्ये 15 गुंठे. 15 गुंठे म्हणजे किती घे अर्धा एकर पेक्षाही कमी अर्धा एकर पेक्षाही कमी मग त्याच्यामध्ये किती कॅरेट निघते म्हणले 35 ते 40 कॅरेट निघते आठवड्यात. आठवड्याला 40 कॅरेट निघते आहे वांग्याचे आणि रेट काय सध्या 400 रुपये झाले आहे. 300 लोकांचे पण आपला 400 ने चालतो. तुम्हाला 100 रुपये जास्त का बरं क्वालिटी कशी क्वालिटी म्हणजे हे जर आपल्या फाट्यावरती झाला मटेरियल न्यायला जेवढे भाजीपाले लोक आहे सगळ्यांना नावाने ओळखीत का बरं कारण की क्वालिटीचा सगळा माल सगळा माल काही पिकवा काही पिकवा. तुमचं नाव प्रसिद्ध झालं आहे म्हणजे माणसाचा ब्रँड बनतो का नाही मी नेहमी सांगतो का एससीटी वैदिक काय करतं शेतकऱ्याला ब्रँड बनवून देतो यांचा ब्रँड बनला ना म्हणजे नावाने ओळखता म्हणले आज यांचं पण कमीत कमी 10 शेतकरी आहे का ऍड झाला आपण तयार करू आता. हे नवीन झाले आमचे मित्र. आणखी बरेच तयार खूप करतो. अभिनंदन ते सांगून मी सुद्धा त्याच्यात उतरून राहिलोय आता. क्या बात. ते बरेच लोक असं म्हणते येड झाले त्याला. वांग्यात 1.5 महिना पाणी होतं वात होतं पाणी वात पुढे 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 काय बात करतो? त्यांच्या वांग्यात पुढे पुढे ते सांगते परत दिवस पाहायला गेलो जुना. हे जुना व्हिडिओ आहे हा तरी 15-3 वारात ते पानं काय वाढले चालू होण्यापूर्वी. तुमचं हे वांग याच्यातून पाणी वाहत होतं लागवड केल्याच्या नंतर मी स्वतः डोळ्यात काय बघितलेलं केलं, पहिलं पोळ्या टायमाला लागवड केली हा 15 गुंठे. हम्म. ते प्लॉट चांगला आला आणि आपण 100% एसीटी वैदिकच वापरलं. बरोबर पण त्याच्यानंतर ते इतका पाऊस झाला हम्म. ते 2 महिने ते पाण्यात वांगे हा. राहिले. ते प्लॉट खराब झाला. बर पण त्याच्यानंतर पुन्हा आम्ही दिवाळीचे 8-10 दिवसांनी अव्वल प्लॉट पुन्हा टाकला. तिथे जाऊ टाकलं त्याच्यात टाकला. हा पुन्हा पाऊस झाला. पुन्हा 1.5 महिने त्याच्यात पाणी राहिलं. बर पाणी राहिलं नंतर म्हणलं आता हे काय खरं नाही. जमत नाही हा. जमत नाही. पण मग मी ते पुन्हा असलं तयार केलं रेस्क्यू स्लरी RNP च्या टाकलं. 8 दिवसात बदल दिसायला लागला त्याच प्लॉटला त्याच प्लॉट. तो प्लॉट आता चालू आहे. तोच प्लॉट आहे आता 45 कॅरेट नाही तुमची हो. अरे बापरे माझ्या हातून पहिला कोणतरी शेतकरी होतोय किशोर गवळी सरांचे 3 वर्षापासून वापरता त्यांनी इतर शेतकऱ्यांना प्रेरणा दिली 10 शेतकऱ्यांना किती मोठी गोष्ट आहे बरोबर आहे की नाही असे शेतकरी म्हणजे आयसी कळवळ्याची जाती करी लाभावीनं प्रीती त्यांचं सगळ्यांवर प्रेम आहे सगळ्यांचं भलं व्हावं म्हणून आणि काय अपेक्षा नाही तळून सांगत आहेत ते वा, अगदी. वा, क्या बात आहे अभिनंदन खूप आणि परमेश्वर अशा सज्जन लोकांची संख्या वाढवत एवढीच मी प्रार्थना करेन तर हप्त्याला तुम्ही किती कॅरेट काढता 30-40 400 रुपये कॅरेटने जातो माल 400 रुपये. आणि 16,000 रुपये तुमचे होता बरोबर आहे हप्त्याला आणि तुम्ही म्हणता मी त्याचा काय करणार आहे वाढदिवस बेसोडूस किती झाला ते बेसोडूस त्यांचं जर ऐकला तुम्ही 1800 ग्रॅम म्हणजे तो तुम्ही जवळजवळ 1.5 एकरचा डोस तुम्ही किती गुंठे टाकताय 15 गुंठे म्हणजे डबल बेसोडूस टाकताय डबल बेसोडूस टाकायचा परिणाम काय 16,000 रुपये हप्ता म्हणजे महिना किती झाला हो 64,000 रुपये कमीत कमी तो एक शेवटचा हप्ता सोडून दिला मी म्हणजे 60-70,000 रुपये महिना मग तुमचे वांग्याचे पैसे किती होतील अशा किती दिवस चालू आहे आता ते आता एक 3 हप्ते झाले त्याला. 3 हप्ते झाले म्हणजे 3 हप्त्यापासून तुमचे पैसे चालू आहे 50-60,000 रुपये झाले हो. आणि असा तो किती पण दिवस चालेल कारण 1.5 महिन्याला सतत बेसल डोस डबलनी चालू राहतो मग जास्त खर्च केल्याचा फायदा जास्त नफा जास्त ना पण इथं लोक म्हणतात खर्च जास्त आहे नाही. म्हणजे तो असं म्हणतो की जास्त नफा मला नकोय बरोबर खायला दिलं तेवढं मग मी काय म्हटलो एससीटी वैदिक ही श्रीमंत व्हायची शेती ज्याला गरिबी दाखवायची आहे ना त्याच्यासाठी एससीटी वैदिक नाही तुम्ही कसे टिकले याच्यामध्ये तुम्हाला एवढी प्रेरणा करून मिळते प्रेरणा फक्त व्हिडिओ बघू रेग्युलर पाहता रेग्युलर व्हिडिओ पाहत राहायचं. आपलं कोणाची गरज नाही विजिट नको काहीच नको. त्याच्यात प्रत्येक मार्गदर्शन बारीक सारीक गोष्टी व्हिडिओमध्ये आहे. ऐकलं तुम्ही जर राम सरांना जर मार्गदर्शक मानलं तर तो रोज ते मोबाईलवर हजर आहे तुमच्या प्रत्येक व्हिडिओतून प्रत्येक नवीन काय शिकायला भेटतं ना बरोबर की नाही प्रत्येक व्हिडिओमध्ये काही ना काही नवीन संदेश आहे तुम्ही तो जर संदेश घेतला तुम्हाला कुठल्याही मार्गदर्शनाची उलट तुम्ही येणाऱ्या माणसाला मार्गदर्शन कराल म्हणजे आता बरेच सगळ्याच ते झाला बुवा माझ्याकडे आला पाहिजे. हा. मला कोणाची काहीच गरज हा नाही. ना. व्हिडिओ रेग्युलर तुम्ही करा. तर छुपे असतो मी पूर्ण आणि तुमच्या शेती 1.5 एकर आहे. जास्त काही शेती नाही मला. किती आहे? 1.5 एकर शेती आहे. म्हणजे श्रीमंत व्हायला जास्त शेती लागते का हे महत्वाचं आहे उलट जास्त शेती असली तर तिचा वाटोळ होत आहे की नाही म्हणून सर्वांनी याच्यामधून संदेश घ्या बाकी मार्केटमध्ये कोणी तुमचे पैसे बुडविल पण माती गाय आणि पीक तुमचे पैसे कधीच बुडवणार नाही हा माझा तुम्हाला शब्द आहे फक्त त्याला अमृत खाऊ घाला विष नका खाऊ घालू वीज घातल्यावर तुम्हाला ती गड्ड्यातच नेऊन घाली
बरोबर आहे. बोला बोला मला एक बोला. चारचा अनुभव होता. गाई वगैरे सांभाळतात ते. त्यांना ते ज्यावेळेस आले त्यांना आता 6-7 महिने झाले माझ्याकडे. त्यांना एक शिडी आणली, शिडीमध्ये पाठवली. बर त्यावेळेस ते दूध द्यायचे, बर 1 गिलास दूध द्यायचे. बर बर पण नंतर ते आता एक 2-3 महिन्यापूर्वी काय झालं, त्यांनी दूध देणंच बंद केलं. बर शेळी हा ते बाबा म्हटले आता मला इकूट टाकतो, बर. दुसरी दुधाची शिडी बर घेऊन बर येतो. बर तर थांबा आताच नाही. बर बर मिल्क चार्जर चार्जर घातलं. हा आता 2 टाइम 1-1 गिलास दूध देते. बा बंद झालेली शेळी.